नाना, आपण आजाचं शितलीचं लग्न आठवडाभर पुढे ढकलूयात का? का रे? म्हणजे आजाच्या आधी जयडीचं लग्न करायचं होतं ना, म्हणून. जयश्रीचं लग्न आणि एवढ्या गडबडीनं? वय काय की आजाला परत 6 महिने सुट्टी नाही, मग त्याला लग्नाला यायला जमणार नाही, म्हणून जरा गडबड करत होतो. अहो मग त्यासाठी लग्न पुढे ढकलायची काय गरज आहे? दोन्ही लग्न एकाच मांडवात करू की. अहो आम्ही बी तेच म्हणत होतो वहिनी, पण कसं आहे की जयडीला आजाच्या लग्नात मिरवायचंय आणि दोन्ही लग्न एकत्र केली तर तिला तसं करता येणार नाही, म्हणून ती नाही म्हणती. बर, मुलगा कोण आहे? मुलगा अजून बघायचा आहे. काय? नाही म्हणजे बघायला चालू केलंय आम्ही आता. अहो मुलगा बघण्यापासून तयारी आहे तर मग एवढी गडबड का करताय? समाधान, अरे काय अडचण आहे का? नाही ना, काय अडचण नाही. फक्त जयडीची इच्छा आहे की अजिंक्य लग्नात पाहिजे आणि त्याला तर सुट्टी मिळणार नाही, आणि एकत्र लग्न घेतलं तर तिला तसं मिरवता येणार नाही, म्हणून ती नग म्हणती. ठीक आहे, कधी करायचं डोक्यात आहे तुझ्या? 1 आठवड्याभरानंतरची तारीख काढूयात. बर, चालेल. माफ करा नाना, मला कळतंय मी असं ऐनवेळी येऊन लग्न पुढे ढकलायचं म्हणजे अवघड आहे, पण माझा इलाज नाही हो. अरे असू दे, हे बघ, पुढचा एखादा मुहूर्त बघू आणि त्या तारखेला करून टाकू लगीन. मी बघतो मुहूर्त आणि तसं कळवतो तुम्हाला. चालेल, येऊ का मी? ये. आपण चहा तसंच आहे की. राहू द्या, येतो नाना. रामकृष्ण हरी. नाना असं लग्न पुढे ढकलायचं म्हणजे? अरे त्याने त्याची अडचण सांगितली, आता आपल्याकडे काय पर्याय आहे का? अहो पण एक तर त्यांच्या पद्धतीनं लग्न ठरवलं, पुष्पा जे काय बोलली त्याला आपण तयार झालो, खर्चाचा पण विचार काय केला नाही. दिवाळीत करूया म्हणलं तर म्हणले त्या दोघांना एकमेकांना येळ देता यायला पाहिजे, म्हणून लवकर ठरवलं. आता सगळी तयारी होत आल्या तर असं येऊन लग्न पुढे ढकललं. समाधान उघडपणे काय बोलला नाही, पण मला वाटतंय त्यांच्यात काहीतरी अडचण आहे. मग काय असं पुढच्याला अडचणीत टाकायचं होय? अरे त्याने काय मुद्दाम केलंय का? पण नाना सगळी तयारी होत आली आता आपली. अरे तयारी थोडीच थांबवायची, लग्न फक्त पुढे ढकललंय, रद्द केलेलं नाही. हे असं करत राहिले तर ते बी होईल. पण अजिंक्यांच्या आधी माझंच लग्न व्हायला पाहिजे. लय छान आहेस. आजा आजा, काय रे, कसलं टेन्शन मध्ये आहेस? नाही, जरा विचार करत होतो. आजा सगळं ठीक काय ना? हा, आजा काय झाले? जेडी लग्न करायचं म्हणते. हा मग करू दे की. माझ्या आधी. काय? हा? अरे जयडी काय डोक्या बिक्या पडल्या का काय? तिला काय माहित नाही की तुझं लग्न करायचं चाललंय म्हणून? तुमचं लग्न तर 4 दिवसावालंय, कसं शक्य आहे? ती करायचंच म्हणते. पोरगा कोण आहे? नाही बघितलं अजून. अजून बघितलं नाही वय? लग्न काय लगेच ठरणार आहे वय? आणि असं अचानक का करायचं म्हणते? मी सुट्टी आहे त्यावर लग्न करायचंय तिला.
आणि एका मांडवात करू शकत नाही. का? कारण तिला माझ्या लग्नात मिरवायचं आणि घरातले बी तिचं ऐकून तसंच करूया म्हणतात. हा बरोबर आहे की मग. बरोबर काय? ह्यो तिच्या लग्नात पाहिजे आणि एका मांडवात लग्न जर केलं तर तिला याच लग्न एन्जॉय करता येणार नाही ना. हा ते बी बरोबर आहे. म्हणजे जवळ तिचं लग्न होत नाही तुमच्या दोघांचं लग्न होणार नाही वे. तू नको टेन्शन घेऊस. त्याच्यासाठी आपण कोणतरी चांगला मुलगा बघू. ते तर बघूयाच, पण आपण ज्या कामासाठी आलोय ते सांगूया ना. हा कुठलं काम? तुझा मोबाईल कुठं आहे? हाय की. जरा त्याच्या मिस कॉल बघत जा की. तर किती उशीर झालं फोन करत्या आणि आम्ही बी करत होतो. अरे सायलेंट वर आहे. या विचारात होतो म्हणून सायलेंट वरनं काढायचं विसरलो. जा तिकडे शीतल वाट बघत बसल्या. कुठं? इथंच मागच्या बाजूला. जा लवकर नाहीतर फाडून खाईल तुला. हा. काय झालं? अगं शितले काय झालं? सॉरी. का? जे काय झालं त्याबद्दल. म्हणजे काय झालं? त्या भैयानं मला उचलून आणलेलं तुला आवडलं नाही हे माहितीये मला. अगं मग त्यात तुझी काय चूक आहे? मीच बावटपणा करून गेले आणि मग तो घरी आलता तेव्हा नानांनी त्याला थँक्यू म्हणायला लावलं. त्याच्या हातात हात घेतलेला बी तुला आवडलं नाही. माझ्या तीच गैरसमज करून घेऊ नगस. अगं मी गैरसमज वगैरे काय केलेलं नाही. मग फोन का नाही केलास? आणि मी करते तो उचलला बी नाही. अगं ते जेडीच्या लग्नाच्या टेन्शन मध्ये सायलेंट वरनं काढायचं विसरलो आणि त्याच विचारात तुला फोन बी करायचं विसरलो. मला वाटलं तू चिडलायस. आणि होय ग, असं प्रत्येक गोष्टीवर चिडणार का तू? अगं मी तिकडे गेलो, तुला इथं राहायचंय. फौजीच्या बायकोनं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. असं सारखं बारक्या बारक्या गोष्टीवर रडत बसून चालेल का? नाही. मग चल डोळे पुस. माझ्या काय चाललंय काय कळना झालंय. आपलं ठरलेलं लग्न पुढे ढकललं. जयडीनं असं का केलं असेल? शितले, परत आपण या विषयावर बोलायला नको. आता फक्त तिचं लग्न करायचं एवढंच. हा बोला की. हा हा नमस्कार. हा मी अजिंक्य शिंदे बोलतोय. हा हा ठीक आहे. हा मी घरी विचारून कळवतो तुम्हाला. हा काय झालं? आता ते जेडी साठी स्थळ आलं होतं ना, त्यांचा फोन होता. उद्या बघायचा कार्यक्रम घेऊया का म्हणत होती. आजा, जयडीचं लग्न होईल ना लवकर. तिचं लग्न लवकर नाही जुळलं तर या सुट्टीत आपलं लग्न नाही होणार.